रत्नागिरी जिल्ह्यात अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने अंगदान अवयवदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यावर भर देण्यात आला। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांनी एका व्यक्तीच्या अवयवदानातून तब्बल 8 जणांना जीवदान मिळू शकते, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अवयवदानाचा संकल्प करावा असे आवाहन केले। तसेच अधिकाधिक खासगी रुग्णालयांनी देखील अवयवदानासाठी नोंदणी करावी असे त्यांनी सांगितले। 3 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयातून सुरू झालेली रॅली आठवडा बाजार मार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल झाली। यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कुमरे आणि एनसीडी विभाग प्रमुख डॉक्टर उत्तम कुमार कांबळे यांनी अवयवदानाचे महत्त्व, त्याविषयी गैरसमज आणि त्याचे सामाजिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमात उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अवयवदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली। जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींच्या सहभागामुळे ही जनजागृती रॅली उत्साहात पार पडली। या अभियानामुळे जिल्ह्यात अवयवदानाबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे।